उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रात मंत्री व्हा, भाजपकडून एकनाथ शिंदेंना 2 ऑफर, तर मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झालाय, भाजप श्रेष्ठींचा एकनाथ शिंदेंना तसा संदेश, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट। रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत आणि पटोलेंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही राहणार उपस्थित, निकालाच्या पार्श्वभूमीवर करणार मंथन। ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास कोर्टाचा नकार, सुप्रीम कोर्टानं ओढले ताशेरे। मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या, मराठा आंदोलक जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक, पुन्हा एकदा उपोषणाचा दिला इशारा। राज्यात नोव्हेंबर अखेर थंडीचा कडाका वाढला, येत्या काळात गारठा आणखी वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। जपानमध्ये पश्चिम किनाऱ्यावर 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप, सुदैवानं सुनामीचा कोणताही इशारा नाही। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। देशात निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करणाऱ्यांना मोठा झटका बसलाय, यासंबंधीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। या याचिकांमध्ये देशात ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती। भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 2 ऑफर देण्यात आल्या आहेत। एकनाथ शिंदेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे, तसंच उपमुख्यमंत्रीपदाची ऑफरही देण्यात आली असून मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। फडणवीसांचे आणि आपले 20 वर्षांचे संबंध असून सदिच्छा भेट घेतल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्रीपदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही असं शिरसाट म्हटलं। मुंबईत आलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी आपल्या मतदारसंघात परत जा आणि मतदारांचे आभार माना, त्यांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। पुढचा निरोप येईपर्यंत आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधा अशा सूचना त्यांनी दिल्यात। एकनाथ शिंदेंना केंद्रात मंत्री करा आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवा, भाजपला जास्त जागा आहेत त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच असावा असं मोठं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ होताच राहुल गांधी पुन्हा सावरकरांवर टीका करतायत। महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात महायुती विधानसभेच्या निवडणुका लढली, मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल असं आम्ही सांगितलं होतं, त्याप्रमाणे लवकरच सीएम पदाबाबत निर्णय होईल असं भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे म्हटले। अशी काय अडचण आहे की मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होत नाहीये असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय। 2019 मध्ये जो वचनावरून वाद झाला तोच वाद 2024ला होतोय, हा योगायोग असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। सहकारी दूध संघांनी दुधाचे भाव कमी केलेत, पांढऱ्या दुधाच्या काळ्या बोक्यांना पराभव पचला नाही, त्यामुळे सरकारविरोधी वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर केलाय। काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं नुकसान झालं अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती। दरम्यान यावर अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय। आमच्या फायद्या तोट्याचा विचार करायला आम्ही सक्षम आहोत असं दानवे म्हटले। खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची भेट घेतली। निवडणुकीतील विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी देवगिरी बंगल्यावर जाऊन उदयनराजेंनी अजित पवार यांची भेट घेतली। सत्ताधाऱ्यांनी एका मताला 3000 रुपये दिले, असे 20 ते 30 कोटी रुपये खर्च केले असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। तर महायुतीला बहुमत असूनही लाडक्या खुर्चीसाठी वाद सुरू असल्याचाही टोला रोहित पवार यांनी लगावलाय। महायुतीनं निवडणुकीमध्ये फेरफार केल्याचा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केलाय। मतदान करायला आलेल्यांच्या बोटावर फक्त शाही लावली जात होती, मात्र प्रत्यक्षात महायुतीच्या लोकांकडून ईव्हीएमचं बटन दाबलं जात होतं असा आरोप त्यांनी केलाय। सांगोला मतदारसंघातील शेकापचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब देशमुख यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतलाय। मतदारसंघातील ज्या गावातून जितकं मताधिक्य मिळालं तितकी झाडं त्या गावात लावण्याचा निर्धार देशमुखांनी केलाय। सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या याचिकांवर सुनावणी घ्यावी हे आता एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का असं म्हणत माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उबाठा शिवसेनेला फटकारलंय। त्यामुळे कोणत्या याचिकांवर सुनावणी घ्यायची हे सांगण्याचा अधिकार राजकीय पक्षाला नाही असं सडेतोड उत्तर DY चंद्रचूड यांनी दिलंय।
महाविकास आघाडीच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे। यात काँग्रेस आघाडीवर आहे। आयोगानं पक्षाच्या 9 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे।